नमस्कार, मी ऋषिकरात मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना असेल, या योजना राबवल्या जातात। या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। लवकरच तुमच्या खात्यावरती जानेवारी आणि फेब्रुवारीचा जो पगार आहे तो डीबीटी मार्फत टाकला जाणार आहे। डीबीटी म्हणजेच काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। जो लाभार्थी असेल, ज्या व्यक्तीला पगार सुरू असेल, त्या व्यक्तीच्या थेट खात्यामध्ये ही रक्कम टाकली जाणार आहे। पूर्वी जर बघितलं तर यासाठी बीम्स प्रणाली ही वापरली जात होती। आता बीम्स प्रणाली म्हणजेच काय, तर तुमच्या बँकेकडे पैसे दिले जात होते, तुमची बँक ते पैसे तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर करत होती। मग समजा एखाद्याची जर स्टेट बँक असेल तर त्या खात्यामध्ये लवकर पैसेचे, जर एखाद्याची दुसरी एखादी बँक असेल तर त्या खात्यामध्ये उशिरा पैसे जायचे। म्हणजेच काय, तर पगारामध्ये व्हेरिएशन जाणवत होतं। म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीला लवकर पगार यायचा, एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी उशिरा पगार यायचा। यासाठीच महाराष्ट्र शासनाने 7 फेब्रुवारी 2025 रोजी एक GR काढला आहे आणि या GR मध्ये सांगितलं आहे की येणारा जो पगार असेल तुमचा, तो थेट तुमच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत दिला जाणार आहे। आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, या योजनेचे लाभार्थी म्हणजे पात्र व्यक्तींची जर संख्या बघितली तर 29,77,000 एवढी जवळपास संख्या ही पात्र आहे। पण यामध्ये असं झालेलं आहे की जे व्यक्ती आधार सीडिंग आहे त्याच व्यक्तींच्या खात्यामध्ये ही रक्कम अदा केली जाणार आहे। ज्या व्यक्तीचा आधार सीडिंग नसेल त्यांच्या खात्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीचा पगार येणार नाही। त्या व्यक्तींनी काय करायचं आहे, तुमचं बँक खातं तुमच्या आधारशी लिंक करून घ्यायचं आहे। म्हणजेच काय, तर आधार सीडिंग करून घ्यायचं आहे। हे आधार सीडिंग तुम्हाला कुठे करायचे, तुमचं ज्या बँकेमध्ये खातं असेल त्या बँकमध्ये जायचं आहे आणि तुमचं आधार सीडिंग करून घ्यायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत या ठिकाणी आधार सीडिंग झालेले 9,35,000 आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी जवळपास 10,35,000। म्हणजेच काय, तर दोन्ही मिळून जवळपास फक्त 19 लाखापर्यंत लाभार्थी या ठिकाणी झालेले आहे। म्हणजेच काय, पूर्ण लाभार्थी जवळपास 29.5 लाख आणि पात्र झालेले आधार सीडिंग फक्त 19.5 लाख। म्हणजे जवळपास 10 लाखाचा फरक या ठिकाणी राहिलेला आहे। हे 10 लाखांनी अजूनही आधार सीडिंग केलेलं नाही। या व्यक्तींच्या खात्यामध्ये येणारा जो जानेवारी आणि फेब्रुवारीचा पगार असेल तो येणार नाही। त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे, जे 29 लाखापेक्षा जास्त पूर्ण लाभार्थी आहे आणि त्यामध्ये आधार सीडिंग झालेले लाभार्थी फक्त 19.5 लाख आहेत आणि 10.5 लाख लाभार्थी अजूनही पात्र असूनही त्यांचं आधार सीडिंग झालेलं नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हा पगार येणार नाही। त्यामुळे जास्तीत जास्त जे लाभार्थी आहेत त्यांनी आपल्या बँकेमध्ये जायचं आहे आणि तुमचं आधार सीडिंग करून घ्यायचं आहे। यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 610 कोटी रुपयांची तरतूदसुद्धा या ठिकाणी केलेली आहे। म्हणजे तुमचा जानेवारी आणि फेब्रुवारीचा जो पगार असेल यासाठी महाराष्ट्र शासनाने 610 कोटी रक्कम या ठिकाणी वितरित करण्याचं ठरवलेलं आहे। असा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा GR होता। भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह। जय हिंद।